पाहूयात पुढची बातमी। पुण्यातून पोलीस अधिकाऱ्यांना युवकाकडून पाय दाबून घेतल्याची माहिती समोर येते। पुणे पोलिसांचं चाललंय तरी काय असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। पाय दाबण्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। पुण्यामध्ये एवढ्या मोठमोठ्या घटना घडताना दिसतायत, तर पोलिसांवर या प्रकरणामध्ये संशय व्यक्त केला जात असतानाच पोलिसांच्या कार्यक्षमतेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना पोलीस अधिकाऱ्यानं एका तरुणाकडून आपले पाय दाबून घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। त्यामुळे पुणे पोलिसांचा नेमकं काय चाललंय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर पाय दाबण्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे आता याच्यावरून या पोलीस अधिकाऱ्यावर काही कारवाई होणार का? पोलिसांकडून या व्हिडिओवरून काय स्पष्टीकरण दिलं जातं ते बघावं लागेल, कारण एक तरुण पोलीस अधिकाऱ्याचे पाय दाबताना या ठिकाणी स्पष्टपणे दिसतोय आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। तर पुणे पोलिसांचं चाललंय तरी काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण एकीकडे अग्रवाल कुटुंबाच्या एका मुलानं या ठिकाणी भरधाव कार चालवलेली होती आणि त्यानंतर दोघांना उडवलेलं होतं। ही घटना ताजी असतानाच इतरही घटना या ठिकाणी समोर येताना दिसतायत पुण्यामध्ये, आणि त्यामध्येच पोलीस अधिकारी मात्र एका तरुणाकडून आपले पाय दाबून घेत असल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे। आणि त्यानंतर आता पुणे पोलिसांचं नेमकं काय चाललंय? पुणे पोलिसांचं लक्ष कायदा सुव्यवस्थेवर आहे का ते आपली सर्व्हिस करून घेत आहेत, सेवा करून घेत आहेत लोकांकडून, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान पुण्यातले ही दृश्य आहेत। पुण्यातला पोलीस अधिकारी हा आहे आणि त्यानं एका तरुणाकडून आपले पाय दाबून घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे नेमकं हे का केलं असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। अमोल, काय सांगाल? पुण्यामध्ये गुन्हेगारी एकीकडे वाढताना दिसते, कायदा सुव्यवस्थेचा बचक आहे की नाही असा सवाल उपस्थित होत असताना दुसरीकडे हे पोलीस अधिकारी महाशय मात्र तरुणाकडून आपली सेवा करून घेण्यामध्ये व्यस्त असताना दिसतायत। हा व्हिडिओ समोर आलाय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। आधीच या संपूर्ण हिट अँड रन प्रकरणामध्ये पुणे पोलिसांवर जे 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे, त्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। अशातच कल्याणीनगर भागातच काल ज्यावेळेस नाकाबंदी दरम्यान जे पोलीस कर्मचारी होते त्यातल्या एका कर्मचाऱ्यांनी चक्क त्या ठिकाणी असलेल्या तरुणाकडून पाय दाबून घेतल्याचा व्हिडिओ आहे, तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। सणसवाडीमधले हे तरुण जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळते आणि ज्यावेळेस ते त्या ठिकाणी जात होते त्यावेळेस त्यांना नाकाबंदी दरम्यान अडवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्या तरुणाकडून चक्क पाय दाबून घेत असताना हा पोलीस कर्मचारी आहे तो आपल्याला पाहायला मिळते। मात्र अद्याप हा पोलीस अधिकारी कोण आहे याचा सुद्धा तपास पोलिसांना लागलेला नाहीये। मात्र त्यावरती कारवाई होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। पण नाकाबंदी दरम्यान खुर्चीवर बसलेला हा पोलीस अधिकारी आहे आणि तो स्वतःच एका व्यक्तीकडनं पाय दाबून घेतला असल्याचा व्हिडिओ आहे, तो सध्या पुण्यात सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे पोलीस दलावरही नेटकऱ्यांनी टीका केलेली आहे आणि अशा पद्धतीने जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशा पद्धतीची एक मागणी सुद्धा आहे, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते। निश्चितच बोला, पोलीस हे लोकांची सेवा करण्यासाठी असतात, सुरक्षा करण्यासाठी असतात लोकांना, मात्र ते अशा पद्धतीनं तरुणांकडून जर पाय दाबून घेत असतील तर काय म्हणायचं असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठीनं हा व्हिडिओ समोर आणलेला आहे आणि त्यानंतर आता नेमकी काय कारवाई होते ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।